मुंबईमध्ये मिलिंद देवरा यांच्या पाठोपाठ महायुती आणि काँग्रेसला आणखी एक धक्का देण्याच्या तयारीत आहे। काँग्रेसचे मुंबईतले दिग्गज नेते बाबा सिद्दीकी लवकरच अजित पवारांच्या राष्ट्रवादीत जातील अशी चर्चा आहे। बाबा सिद्दीकी राज्यसभेसाठी इच्छुक असल्याचंही सांगण्यात येत आहे। पाहुयात या महत्त्वाच्या राजकीय घडामोडीचा आढावा घेणारा हा सविस्तर रिपोर्ट। लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर महाविकास आघाडीला धक्के बसण्यास सुरुवात झाली आहे। शिवसेना आणि राष्ट्रवादीतल्या फुटीनंतर आता काँग्रेसला हादरे बसताना दिसतायत। दक्षिण मुंबईत काँग्रेसचा चेहरा असलेले मिलिंद देवरा यांनी काही दिवसांपूर्वी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केलाय। आता मुंबईतील काँग्रेसचे दिग्गज नेते बाबा सिद्दीकी आणि त्यांचे आमदार पुत्र जिशान सिद्दीकी अजित पवारांसोबत जातील अशी चर्चा आहे। बाबा सिद्दीकी राज्यसभेसाठी उत्सुक असल्याचं सांगण्यात येत आहे। अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही अल्पसंख्याक चेहरा राज्यसभेत देण्याची तयारी सुरू आहे। बाबा सिद्दीकी यांची काँग्रेसमध्ये देवरा गटाचे अशी ओळख आहे। दिवंगत सुनील दत्त यांच्याशीही बाबा सिद्दीकींचे चांगले संबंध होते। मिलिंद देवरा यांच्या निर्णयानंतर बाबा सिद्दीकी काँग्रेस सोडण्याची शक्यता वर्तवली जात होती। अजित पवारांचा मुंबईत मुस्लिम नेतृत्वाचा शोध पूर्ण होणार का, त्यामुळे असा प्रश्न सुद्धा उपस्थित होतोय। नवाब मलिकांना भाजपाकडून झालेल्या विरोधानंतर सिद्दीकींसोबत चर्चा सुरू आहे। मुंबईत अजित पवारांच्या राष्ट्रवादीला बाबा सिद्दीकींचा फायदा होणार। बाबा आणि त्यांचे पुत्र जिशान यांचे 2 विधानसभा मतदारसंघांवरती वर्चस्व आहे। येत्या 8 किंवा 10 फेब्रुवारीला सिद्दीकींचा पक्षप्रवेश होणार असल्याची चर्चा आहे। याबाबत बाबा सिद्दीकींना विचारणा केली असता त्यांनी भविष्यात काहीही होऊ शकतं, योग्य वेळी सगळं सांगू असं सांगत निर्णयाचे संकेत दिलेत। यावेळी त्यांनी अजित पवारांचं तोंड भरून कौतुक सुद्धा केलंय। अजित पवार की तारीफ, प्रफुल्ल पटेल जी की तारीफ, सुनील तटकरे की तारीफ, सबके साथ हमने काम किया है। और अजित पवार एक ऐसे शख्स है जो 6:30 बजे सुबह शुरू हो जाता है, जो हम भी नहीं करते, क्यों झूठ बोले, और रात तक लगे रहते हैं। वर्कॉलिक आदमी है। अपने आमदार के लिए जब वो डिप्टी सीएम थे, मैं मिनिस्टर था, तो भी मैंने देखा हूं कि वो जूनियर मिनिस्टर जो पहली बार हुआ, उनके कैबिन में भी आने में उनको जरा भी ईगो नहीं होता था, ताकि उसके आमदार का काम हो। तो ऐसा शख्सियत, कभी कभी ऐसा लगता था हमको कि बदकिस्मती है कि ये हमारा नेता नहीं है। एज ऑफ नाउ ऐसा कुछ नहीं है। भविष्य का कोई नहीं कुछ कह सकता है, राइट। एज ऑफ नाउ अभी कुछ नहीं है। भविष्य में क्या हो सकता है, कोई मैं एस्ट्रोलॉजर तो हूं नहीं, मगर भविष्य में हर शख्स अपना निर्णय ले सकता है अपने कॉन्शियन्स के हिसाब से। बाबा सिद्दीकी अजित पवारांसोबत जाणार असतील तर उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात मुस्लिम मतांमध्ये फूट पाडण्याचा हा भाजपाचा डाव असल्याची टीका संजय राऊत यांनी केली आहे। बाबा सिद्दीकी यांना जनता कधीही माफ करणार नाही असंही राऊत म्हणाले। राऊतांच्या या टीकेवरही सिद्दीकी यांनी राऊतांचे कान टोचले। कब है प्रवेश उनका, कब शामिल होंगे? अभी तक सर खाली खबरें हैं, हम खबरों पर विश्वास नहीं रखते। जब जाएंगे तो देख लेंगे। सीट खाली होगी वहाँ विधानसभा की, और सीट खाली होने के बाद वहाँ शिवसेना जीतेगी। ये पहली बात। अगर ये बात सही है तो बीजेपी ये इसलिए कर रही है, वहाँ जो लोकसभा की सीट है वहाँ के मुसलमान समाज में फूट डालने की एक कोशिश है। और बाबा सिद्दीकी जैसे लोग अगर ये काम करेंगे तो समाज और देश उनको माफ नहीं करेगा। मैं आज कांग्रेस में हूँ, और आज मेरा ये बोलना, मतलब जो चीज होती है मैं पक्ष में रखता हूँ। और आई एम अ वेरी ब्लंट पर्सन। मतलब ब्लंट पर्सन का मानना ये है कि मैं साफ लफ्जों में मेरे पक्ष के अंदर ये चीजें, जो भी चीजें होती है ऐसी मैं रखता हूँ। और इसके लिए मुझे खामियाजा भी भोगना पड़ता है। अगर मैं कहूँगा कि भाई इफ यू आर नॉट सीइंग द राइटिंग ऑन द वॉल, तो हकीकत में वो है, तो वो चीज मैं पक्ष में रखता हूं। बाबा सिद्दीकी आणि त्यांचे पुत्र जिशान सिद्दीकी अजित पवारांसोबत गेल्यास अजित पवारांच्या राष्ट्रवादीची मुंबईतली ताकद वाढणार आहे। बाबा सिद्दीकी यांची मुंबईतली ताकद किती आहे हे सुद्धा आपण जाणून घेऊया। बाबा सिद्दीकी काँग्रेसचे दिग्गज नेते आहेत। मुंबईतील काँग्रेसचे मोठे मुस्लिम नेते अशी त्यांची ओळख आहे। बाबा सिद्दीकी बांद्रा पश्चिम मतदारसंघातून 3 वेळा आमदार झालेत। 2019 साली सिद्दीकी यांचे पुत्र जिशान सिद्दीकी बांद्रा पूर्वेतून आमदार झालेत। बांद्रा पूर्व आणि पश्चिम दोन्ही विधानसभा मतदारसंघात सिद्दीकींची ताकद आहे। बांद्रा पूर्व आणि पश्चिम दोन्ही विधानसभेत महानगरपालिकेचे 12 ते 13 वॉर्ड आहेत। मतदारसंघातील मुस्लिम, दलित, मागासवर्गीय, ख्रिश्चनांमध्ये सिद्दीकींचा प्रभाव आहे। बांद्रा परिसरातील सेलिब्रिटींमध्येही सिद्दीकींचा दबदबा आहे। लोकसभेसाठी उत्तर मध्य मुंबई मतदारसंघात बांद्रा महत्त्वाचा आहे।
2014 साली बांद्रा पश्चिमेतून आशिष शेलार यांच्याकडून बाबा सिद्दीकी पराभूत झाले. 2017 पासून बाबा सिद्दीकी ईडीच्या रडारवरती होते. SRA घोटाळ्यात 2017 साली सिद्दीकींवरती छापे पडले. 2018 साली सिद्दीकी यांची 462 कोटींची संपत्ती जप्त झाली. मिलिंद देवरा, बाबा सिद्दीकी यांच्यावर काँग्रेसला बसणारे धक्के थांबणारे नाही. मुंबई काँग्रेसमध्ये अनेक जण नाराज असल्याचं सांगण्यात येत आहे. अजूनही काही काँग्रेसचे नेते भाजप आणि महायुतीच्या संपर्कात असल्याचं सांगण्यात येत आहे. कोणत्या काँग्रेसच्या नेत्यांची चर्चा आहे ते सुद्धा आपण पाहूया. विजय वडेट्टीवार, अशोक चव्हाण, विश्वजित कदम, सत्यजित तांबे, अस्लम शेख, अमीन पटेल या नावांसह मवियातील काही महत्त्वाचे चेहरे लोकसभा किंवा विधानसभेपूर्वी महायुतीत येतील असं सांगण्यात येत आहे. आयाराम गयारामांची चर्चा सुरू झाली आहे. निवडणुकांचा माहोल येत्या काळात आणखीन रंगणार हे निश्चित. निखिल चव्हाण, पुढारी न्यूज, मुंबई.